नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। थंबनेल बघून तुम्हाला समजलेच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ट्रेडिशनल साडी पिन कशी बनवायची याचा फुल व्हिडिओ दाखवणार आहे। तर इथे मी साडी पिन बनवण्यासाठी 18 गेजच्या गेज वायरचा वापर केलेला आहे, जे करून आपली साडी पिन मजबूत बनेल। तर तुम्हाला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे गेज वायरला 9 ते 10 सेंटीमीटर एवढे कट करून घ्यायचे आहे। व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हाताच्या साहाय्याने माप दाखवले आहे। त्यानंतर आपण राऊंड प्लायरच्या मदतीने वायरला एक राऊंड करून घेणार आहोत। तर इथे आपल्या साडी पिनचा बेस तयार झालेला आहे। आता आपण पुढची स्टेप बघूया। तर इथे तुम्हाला साडी पिन पॅकिंगसाठी 0.3 mm च्या गेज वायरचा वापर न करता तुम्हाला 13 गेजच्या मायक्रो पॉलिश वायरचा वापर करायचा आहे। या वायरचा वापर केल्यामुळे आपली नथ मजबूत बनेल आणि त्याचबरोबर त्याची पॉलिशही लवकर जाणार नाही आणि खराब होणार नाही। तर तुम्ही व्हिडिओत बघू शकता की आपण जो बेस बनवला आहे तो आपण पिकॉक स्टोनमध्ये कशा पद्धतीने फिट करत आहोत। तुम्हालाही अशाच पद्धतीने पिकॉक स्टोनमध्ये फिट करायचा आहे। तर त्यानंतर आपण नथ साडी पिन बनवण्यासाठी मोत्यांचा साच कसा तयार करायचा हे बघूया। मोत्यांचा साच बनवण्यासाठी इथे मी 4 mm चे मोती आणि त्याचबरोबर 0.0 mm चे गोल्डन बीड्सचा वापर केलेला आहे आणि साच पॅकिंगसाठी मी 13 गेजच्या वायरचा वापर केलेला आहे। तर साच बनवण्यासाठी तुम्हाला एक मोती आणि एक गोल्डन बीड्स वायरमध्ये ओवून घ्यायचे आहे। त्यानंतर वायरचे दुसरे टोक तुम्हाला मोतीमधनं पुन्हा पास करून घ्यायचे आहे। जसे तुम्हाला व्हिडिओत दाखवले आहे तशा पद्धतीने तुम्हाला ही प्रोसिजर फॉलो करायची आहे। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण मोती आणि गोल्डन बीड्सचा वापर करून आपला साच कंप्लीट करणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा। तर इथे आपण स्टेप बाय स्टेप मोती आणि गोल्डन बीड्सचा वापर करून आपला मोत्यांचा साच कंप्लीट केलेला आहे। तर इथे मी 8 मोती ओवून घेतले आहे, तेव्हाच आपला साच हा कंप्लीट होणार आहे। तर तुम्हाला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे साचच्या दोन्ही टोकाची फिटिंग व्यवस्थितरित्या करून घ्यायची आहे। तुम्हाला मोत्याच्या साचची फिटिंग अशा पद्धतीने करायची आहे जे करून तुमचा पिकॉक स्टोन हा त्या साचमध्ये व्यवस्थितरित्या फिट होईल। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला पिकॉक स्टोनला साचमध्ये फिट करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर 13 गेजच्या वायरने पिकॉक स्टोन आणि मोती साचला व्यवस्थितरित्या आणि छान पद्धतीने ते सेट होईल किंवा फिट होईल अशा पद्धतीने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फिट करून घ्या। पिकॉक स्टोन आणि मोत्यांचा साच फिटिंग करून झाल्यावर आपली एक स्टेप पूर्ण होती। तर तुम्ही व्हिडिओत बघू शकता की आपला साच तयार आहे। त्यानंतर तुम्हाला आपण जो 18 गेजच्या वायरचा बेस बनवला आहे तो तुम्हाला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पिकॉक स्टोनमध्ये फिटिंग करून घ्यायचा आहे। 18 गेजच्या वायर बेसला आणि पिकॉक स्टोनला आपल्याला 30 गेजच्या वायरनी पॅकिंग करून घ्यायची आहे। तुम्ही जर स्टेप बाय स्टेप फॉलो केलं, व्हिडिओ स्किप न केला तर तुम्हाला ही नथ प्लस साडी पिन बनवायला सोपी जाईल। तर पुढे आपल्याला 3 मोत्यांचा साच बनवून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला त्यावर एक ग्रीन कलरचा क्रिस्टल फिटिंग करायचा आहे। तुम्हाला ही प्रोसिजर व्हिडिओत बघून स्टेप बाय स्टेप फॉलो करायची आहे। आपल्या साडी पिनला ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन नथीचा लुक येण्यासाठी आपण या स्टेप फॉलो करत आहोत, जे करून आपल्या साडी पिनला अस्सल महाराष्ट्रीयन नथीचा लुक येईल। त्यानंतर तुम्हाला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हा साच 18 गेजच्या वायरवर व्यवस्थितरित्या 30 गेजच्या वायरने फिट करून घ्यायचा आहे। तर इथे आपली स्टेप 2 पूर्ण झालेली आहे। त्यानंतर आपण रेड कलरचा क्रिस्टल 18 गेजच्या वायरमध्ये ओवून घेणार आहोत आणि त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याला व्यवस्थितरित्या फिटिंगही करून घेणार आहोत। लास्टला तुम्हाला हँगिंग लावायचे आहे। हँगिंग लावण्यासाठी इथे मी बॉल पिनचा यूज करून 2 हँगिंग बनवले आहे। एक मोती आणि एक गोल्डन बीड्सचा वापर केलेला आहे। तर तुम्हाला त्या हँगिंगलाही व्यवस्थितरित्या फिटिंग करून घ्यायचे आहे। तयार आहे आपली नथ। तर उरलेल्या 18 गेजच्या वायरने आपल्याला नथीला लूप जसा बनवतो त्या पद्धतीने बॅक साईडला नेऊन लूप बनवून घ्यायचा आहे। तर इथे आपण पारंपरिक महाराष्ट्रीयन नथीची साडी पिन बनवणार आहोत। तर आपली नथ बनवून तयार आहे, पण आपल्याला साडी पिन बनवायची आहे। तर इथे आपण साडी पिन बनवण्यासाठी सेफ्टी पिनचा वापर करणार आहोत। तर तुम्हाला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सेफ्टी पिन आणि
नथीला व्यवस्थितरित्या फिट करून घ्यायचे आहे. इथे तुम्हाला 30 गेजच्या वायरचा वापर करायचा आहे, जे करून आपली नथ सुंदर आणि टिकाऊ बनेल. तर अशा पद्धतीने तयार आहे तुमची ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन साडी पिन. तर तुम्ही या साडी पिनचा वापर कोणत्याही ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन आउटफिटवर करू शकता. तर तुम्हाला ही साडी पिन प्लस नथ कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा.